शेवटचा पुकार असेल देवा प्रतिष्ठान एरोली संघ. आपण सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची. हॅलो, देवा प्रतिष्ठान संघ, आपण सलामीची जोडी पाठवून द्या मैदानात. काय मित्र, काय प्रॉब्लेम आहे का? मग काय ते क्लिअर कर आणि पाठव, चालू कर. आपल्याला लोकलला खेळवायचंय. झाला बघ, ताळा लागतो गार्डनला झाला. आता सगळे माईकवर सांगतात. त्याला कळलं पाहिजे, त्याला एवढं चालू करायची आहे. शेवटचा पुकार असेल आपल्याला. सलामीची जोडी आपण मैदानात पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एके बाजूला पाहिलं तर राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानात जात असताना अनुज आणि रोहितची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीवर गोलंदाज मयूर दाखल झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन. चला, मॅचला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानात. स्ट्राईकला आपण बघू शकतो डावखोऱ्या त्याचा बॅटर अनुज, ज्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला त्या बॅटिंगच्या जोरावर. वैयक्तिक 6 चौकार आणि 30 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटलेले. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे तो बॅटर रोहित आहे. दोघं बॅटर देखील मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन आलेत. त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज मयूर दाखल झालाय. मॅचला होते सुरुवात. सेमीफायनलची मॅच आणि पहिलाच बॉल, त्यावर धाव येते 1. एका धावाने मात्र खातं ओपन केलंय संघाचं आणि स्वतःचं देखील बॅटर अनुजने. समीर पंत समीर तो एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय रॉयल फ्रेंचच्या माध्यमातून. विक्रोई चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 6 आणि या दरम्यान जर पाहिलं तर अवन तारीख एक्स्ट्राची धाव येते. वाईट चेंडू होते. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला भेटला लगेचच सुरेश सरोज कुडाच्या माध्यमातून. चला, बॉल टाकू नका मित्रा, डायरेक्ट दे डायरेक्ट. याही वेळेस जर पाहिलं तर एक चांगला जज पाहायला भेटला रोहितच्या माध्यमातून. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवन तारीख एक्स्ट्राची धाव. यावेळेस अकोट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने घेऊन काढला. तिथे 1 धावेसाठी दिवेश येत आहेत, तिकडे फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव भेटेल. पण यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक एक्स्ट्राची धाव अवंतरचा चेंडू पाहायला भेटला. स्कोर जर पाहिला तर 2 चेंडू 5 धावा.
याही वेळेस जर पाहिला तर वा चांगला चेंडू पाहायला भेटलाय. पडताच त्यांनी वळण घेतलं, बॅटरला बीट केला आणि डॉट चेंडू येतोय. यावेळेस रिव्हर्स आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चांगला फटका तिकडे पाहायला भेटला रिव्हर्सचा, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. रोहनच्या माध्यमातून एक धाव भेटेल. याही वेळेस जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला खेळलंय आणि एक धाव येते. एकेका धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना 1 to go. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्कोर जर पाहिला तर 7 धावा झालेत. यावेळेस जर पाहिलं तर अपील केली जाते पंचांकडे. अंपायर रिव्ह्यू असेल, प्रसाद पवार पाव विनंती असेल आपण चेक करायचं तिकडे. ठीक आहे, डिसिजन पेंडिंग असेल आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला. नॉट आउट आहे. कॅच खाली पडला, कुडा लाईव्ह बघू शकतो तू. तुझ्या समोर एक्झॅक्ट खाली पडला आणि तू उचलला. रन काढला नाही ना या बॉलवर. रन नाही आला, डॉट बॉल होते. ओके, पहिलं षटक समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर 7 धावा बिनगडी बाद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीवर सागर येतोय. यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र क्लीन कॅच आहे आणि फलंदाज होतोय बाद. तो बॉलवर लक्ष द्या, मॅच बॉल आहे. मैदान सोडावं लागेल बॅटरला. रोहितची खेळी मात्र संपुष्टात येते. नवीन फलंदाज आशिष बॅटिंग साठी दाखल होतोय मैदानात. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स. आपल्याला विनंती असेल, आपल्याला लोकल हाफ देखील क्लिअर करायचं आहे आणि 10 ते 10:30 वाजेपर्यंतच परमिशन असते. गार्डनचं नूतनीकरण देखील झालंय, त्यामुळे वेळेचं बंधन आहे आपल्याला. नवीन बॅटर आशिष मैदानात दाखल झालाय. पहिला चेंडू आशिषला, तो मात्र चांगला जज केला. पंच कळवतील, दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव. यावेळेस जर पाहिला तर पुढे सरसावले होते, शर्यतीचा वेध घेतला चेंडूने. लेग बाय स्वरूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे.
आमचं मित्र विनंती असेल, आदित्य दरेकर आपल्याला विनंती असेल, आपण मंचावर यायचं आहे. आपल्याच माध्यमातून चांगली खेळपट्टी या स्पर्धेसाठी त्यांनी बनवली गेली, त्यांची देखील मेहनत आहे. आणि गल्ली प्रीमियर लीग अर्थातच GPL ची स्पर्धा जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा त्याच्यात मोलाचं सहकार्य असतं त्यांचं. आदित्य दरेकर, नितेश जेटे आणि VCD बॉईज यांचं देखील सर्वांचं तिकडे मोलाचं सहकार्य असतं. या दरम्यान जर पाहिला तर रिव्हर्स खेळायचा होता, परंतु चांगला चेंडू पाहायला भेटला सागरच्या माध्यमातून. बॅटरला रोखून ठेवलंय. ब्लू स्टार आणि सम्राट बॉईज यापुढील होणारा सामना एके बाजूला जर पाहिलं तर ब्लू स्टार, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सम्राट बॉईज. दोन्ही संघ आपण आल्याची नोंद द्यायची आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. एके बाजूला ब्लू स्टार संघ, दुसऱ्या बाजूला सम्राट बॉईज. यावेळी जर पाहिलं तर आशिष चांगला फटका पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केलं. त्याला बाहेरून कोणी सांगू नका, जे डिसिजन असेल ते आमचे तिन्ही पंच मिळून देतील. फेअर असेल दोन्ही टीमसाठी. यावेळेस जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी पडझड पाहायला भेटली. त्या दरम्यान मात्र एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय आणि 2 षटक समाप्ती अखेर स्कोर जर पाहिला तर 16 धावा 1 गडी बाद. माफ करा, 12 झाले. 12 12 धावा झाल्यात. चुकीची दुरुस्ती. गलती इंसान से होती है और वो भी एक इंसान ही है. अरे आपले देते होते पण नाही अरे तो कंटिन्यू करतो. त्याने कुठला तिथला पंजा उचलला वाटतं. त्याने IPL चा स्कोर टाकला पंजाचा त्याच्यात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी हा तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज पराग शिंदे. तर स्ट्राईकला डावखोर हाताचा विस्फोटक गोलंदाज आतापर्यंत शांत आहे, परंतु आता प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. अनुज पहिलाच बॉल आणि मोठा फटका पाहायला भेटला. तिकडे मिसफील्डचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. स्कोर पाहिला तर 16 धावा झाल्यात. तिसरा षटक प्रगती पदावर असताना गोलंदाज पराग यांचं. यावेळेस जर पाहिला तर आखू टप्प्याचा बॉल पंचदंडित करतील. अवांतर एक एक्स्ट्राची धाव फलकात होते वर. 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पंचदंडित करतील गोलंदाजाला. सलगचे 2 अवांतरच्या धावा फलकात होते भर.
या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढलाय पॉईंटच्या दिशेने. एक धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जात आहे. स्कोर जर पाहिला तर 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावर असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. सेमीफायनलची लढत जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आशिषला मैदान सोडावा लागेल. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज होतोय बाद. मी विनंती करतो देवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ अंधेरी संघ आपला एक प्रतिनिधित्व आपण मंचावर पाठवून द्यायचं आहे. 12वा खेळाडू जो आहे तो आपण मंचावर पाठवून द्या. दोन्ही टीम्स एक एक्स्ट्रा खेळाडू आपण मंचावर पाठवून द्या. दिवेश तिथून एकाला पाठवा आणि देवा प्रतिष्ठान एरोली नवीन बॅटर संदीप आलाय बॅटिंग साठी. यावेळेस जर पाहिले तर थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली स्वतःच्या गोलंदाजीवर. त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने. एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलक 1 ने पुढे जातं. स्कोर जर पाहिला तर 20 धावा झाल्यात. 20 ला 2. चार चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा झाल्यात. 2 विकेट गेलेत. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली. त्याचा फायदा घेतला. लेग बायच्या रूपात 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे. स्कोर पाहिला तर 21 धावा. 1 टू गो. वेल बॉल. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सांगता करतायत. पराग आपल्या षटकाची 3 षटक समाप्त केर. स्कोर पाहिला तर 21 धावा. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना दिवा प्रतिष्ठान एरोली संघ. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीवर दिवेश पारवे येतोय. पंच काय आलंय? चला मॅच सुरू करायची. स्कोर जर पाहिला तर 3 षटक समाप्ती अखेर 21 धावा झाल्यात.
आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर दिवेश येतोय. अनुज स्ट्राईकला आहे. अनुजचं जर पाहिलं तर रन बॉलच्या सरासरीने मैदानात खेळतोय. 10 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. यावेळेस संधी होती परंतु तो थोडासा चुकीच्या दिशेने पाहायला भेटला. त्याचाच फायदा घेतला. 1 धावामध्ये कन्वर्ट केलं आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. 22 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना देवा प्रतिष्ठान एरोली संघ जे आमचे लहान मुलं मॅच बघताय पडदा सोडून आपण उभं राहायचंय. आमचे रोहित तुझ्या मागचा तो मुलगा आहे. थँक्यू. अजून एक हाफ क्लिअर करायचा आपला. आता ही कितीला 11ला चालू झाली आहे ना, 5:30ला संपली. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत, पैकी करतील तोपर्यंत 1 धाव भेटेल. एक धावाने मात्र स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर 2 चेंडू झालेत आणि 23 धावा झाल्यात. शेवटच्या षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज दिवेश. स्ट्राईकला अनुज. अनुजची बॅट आतापर्यंत जर पाहिलं तर शांत आहे. एक चौकार जरूर आलाय त्याच्या बॅटमधनं, परंतु आता संघ देखील अपेक्षा करेल की 1-2 चौकार जर आले आणि इथे रिले कॅच होते. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी स्ट्राईकला आपण बघू शकतो सूरजला. यावेळेस जर पाहिलं तर वा चांगला चेंडू पाहायला भेटला. पडताच क्षणी वळण घेतला आणि बॅटरला बीट करत चेंडू थेट निस्तारलाय. तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात डॉट चेंडू होतोय. चांगला चेंडू पाहायला भेटला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्कोर जर पाहिला तर 23ला 3 अशी परिस्थिती. चला जास्त वेळ घेऊ नका मी विनंती करतो वारंवार, कारण की लोकल हाफ देखील आपल्याला खेळायचा. रोहित थोडासा फास्ट. याही वेळेस जर पाहिला तर 1 धाव भेटेल. 1 धावाने धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 24 धावा. काय आज फक्त समालोचकाच्या माध्यमातून इंटरेस्टच नाही. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. स्कोर जर पाहिला तर 24 धावा 3 गडी बाद. आणि शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी बॅटर संदीप.
नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर सूरज गोलंदाजीवर, दिवेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 5 चेंडू टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. माफ करा, 3 धावा खर्च केल्या दिवेशने. 5 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केलाय, विकेट देखील आले आणि शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी बॅटर संदीप यावेळेस पुढे सरसावलेले, परंतु बोल्ड होत आहेत. बोल्ड आउटच्या रूपात शेवटच्या चेंडूवर माघारी परतावा लागेल. स्कोर जर पाहिला तर 24 धावा झाल्यात आणि विजयासाठी 25 धावांची गरज. तर 3 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल आणि 3 मिनिटांनंतर लगेचच दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाईल. आणि स्थानिक हाफ जर पाहिला तर पहिलीच मॅच एके बाजूला ब्लू स्टार संघ, दुसऱ्या बाजूला सम्राट बॉईज संघ. दोन्ही संघ आपण आले असाल तर आपली नोंद करायची आल्याची आणि लगेच टॉस करून घ्यायचं आहे. सम्राट बॉईज आलेत का या टॉस साठी? दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ब्लू स्टार संघ. चोवीस झाले, 25 टू विन. 24 चेंडू मध्ये 24 धावा झाल्यात आणि 25 धावांचं आव्हान आहे. ब्लू स्टार संघ आपण आला असाल तर आपण लगेच टॉस साठी यायचंय, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर आमचे आलेले प्रेक्षक त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. जे लहान मुलं पडद्यापासून खेळतात किंवा ते खालीवर करतायत, सर्वांना विनंती असेल पडद्यापासून थोडंसं दूर उभं राहा, कारण की तिकडे बाउंड्री. जर तुमच्या खेचण्यामुळे तो पडदा खाली आला आणि एखादा चौकार किंवा आउट झाला तर त्या खेळाडूंना देखील बरं वाटणार नाही. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला आपण बघू शकतो सुरेश सरोज कुडा याला, नॉन स्ट्राईकला दिवेश पारवे, तर गोलंदाजीवर वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय पार्थ. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू पाहायला भेटला पार्थच्या माध्यमातून. डॉट चेंडू मात्र ओव्हरची सुरुवात पाहायला भेटते. आमचे मित्र आतिश कळमकर यांचं देखील हार्दिक स्वागत. नेदरलँड वरून ही क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी दाखल झालेत. गुलमर्गावरून. वा, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला गोलंदाज पारच्या माध्यमातून. वेगवान चेंडू होता. एक वाईड आला ना, एक वाईड आला. कोणता बॉल? दुसरा बॉल वाईड आला. दोन चेंडू एक धावा झाल्यात. 25 धावांचं टार्गेट जरूर आहे, परंतु मेहनत करावी लागेल त्या धावा करण्यासाठी. या दरम्यान जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 आहे का सर? 4 आहे. थँक्यू. चौकार असेल. मग मी विनंती केली सर्व प्रेक्षकांना की पडद्यापासून थोडंसं दूर उभे राहा, त्याच्यावर वजन देऊ नका किंवा तो पडदा देखील खाली करू नका. आणि खेळाडूंना देखील विनंती असेल जेव्हा फिल्डिंग चेंज केली तर थोडीशी रनिंग बिटवीन विकेट जास्त करा. पंच समीर थोडंसं
यावेळी जर पाहिलं तर आणखीन एक वेगवान चेंडू, त्यावर चांगली फेकी पाहायला भेटली. तेवढं चांगलं कलेक्शन, परंतु तेवढीच चांगली रनिंग विकेट देखील पाहायला भेटली. एक धाव येते, धावफलक 1 ने पुढे जाते. याही वेळेस एक धाव येते, धावफलक 1 ने पुढे जात आहे. स्कोर जर पाहिला तर 5 चेंडू आणि 7 धावा. 1 टू गो. त्यांना 4 पुकार दिले, सम्राट बॉयज आले. मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळून काढल्या चेंडूला 1 धावेसाठी. पहिला षटक समाप्ती अखेर 25 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा बिनगडी बाद. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली. एक स्कोर जरूर आला, परंतु संयमी गोलंदाजी, गोलंदाज पार्कच्या माध्यमातून. रोहित बॉलरने वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज प्रशांत दाखल झालेत. संध्याकाळचं सत्र आणि प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या दिशेने पाहायला भेटते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. विक्रोळी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेत बॅटची एज जरूर झालेली आणि या दरम्यान जर पाहिलं तर एक चोरटी धाव येते, धाव फलकात होते भर. स्कोर पाहिला तर 9 धावा. अजून देखील 16 धावांची गरज. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक लो स्कोरिंग मॅच. मैदानाची रूपरेषा जर पाहिली तर चारो साइड बाउंड्री आणि नो चेंडू आहे, कारण की चेक नाहीये या स्पर्धेत. मॅच चालू ठेवायची का आलंय? नो आहे, नो चेक नाहीये, ते अगोदरच सांगितलेलं. यावेळी जर पाहिलं तर चांगला स्वीपचा फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येते, 1 धावाने स्कोर पुढे जाईल 12 या धावसंख्येवर. यावेळेस वा जबरदस्त फटका पाहायला भेटला. 2 खेळाडू होते आणि त्यांच्या मधला गॅप मात्र भरून काढला दिवेशने. 4 धावांसाठी येतोय चौकार. स्कोर पाहिला तर 16 या धावसंख्येवर. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, परंतु आता मात्र नशिबाची साथ नव्हती. थोडासा वरून गेला, पडद्याच्या वरून बॉल, आणि त्यामुळेच 1 धाव असेल. बॉल द्यायचा आमचे मित्र प्रेक्षक. थँक्यू. ब्लू स्टार संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण आले असाल तर टॉससाठी लगेच या, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतील. 1 धाव येईल आणि 2 षटक समाप्ती अखेर स्कोर होतोय तो म्हणजेच 18 धावा. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज. बॉलरचं नाव काय? ये ना भाऊ, 10 मिनिटात दे, 10-15 मिनिटात दे. 5:30 पर्यंत 5:30 पर्यंत 5:30. हां
यावेळी जर पाहिलं तर आता मात्र नशिबाची साथ होती आणि यामुळेच चौकार येतोय. 7 धावांची गरज असताना चौकार आलाय, त्यामुळेच 4 धावा कमी होतील विजयासाठी. आता मात्र 3 धावांची गरज असेल. 22 धावा झाल्यात. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलकात भर होते. 23 धावा. 2 रन्स टू विन. आणि वाईट आहे का? वाईट आहे ना. वाईट प्लस 4 अशा 5 धावा आल्यात आणि संघ मात्र मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच सार्थक स्वामी समर्थ अंधेरी संघ. विजय संघांचं खूप खूप अभिनंदन, तसेच पराभूत संघांचं देखील कौतुक. खूप चांगला खेळ देवा प्रतिष्ठान एरोली संघाने देखील केला, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो. चला टॉस करून घ्यायचा सॅम्युअल. एके बाजूला जर पाहिलं तर सम्राट बॉईज, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ब्लू स्टार. विक्रोळीतील स्थानिक हाफला मात्र सुरुवात होते. आदित्य दरेकर यांच्या शुभ हस्ते इकडे नाणेफेक केली जाईल. नाव घेतलं आता तुला यावंच लागेल. तर इकडे टॉस केला जातो. एके बाजूला जर पाहिलं तर ब्लू स्टार, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सम्राट बॉईज. म्हणजे माझ्या मते 2 ते 3 टुर्नामेंट सातत्याने यांची पहिली मॅच लागते. त्याचबद्दल अंधेरी संघ, सार्थक स्वामी समर्थ अंधेरी संघ, आपल्याला विनंती असेल 9:30 वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग द्यायची. इकडे 10 वाजता मेगा फायनलची मॅच सुरुवात केली जाईल, याची देखील दखल घ्या. कॅप्टन रोहित अँड टीम. टीम स्वामी समर्थ अंधेरी, सुरेश, संपूर्ण तुमची टीम घेऊन 9:30 वाजता जे आतापर्यंत खेळले ते सर्वांना घेऊन यायचे 9:30 वाजेपर्यंत. 10 वाजता बरोबर आपण मेगा फायनलला सुरुवात करू. खूप खूप अभिनंदन. लोकल आपला मात्र सुरुवात होते. सॅम्युअल टॉस साठी आहे. सॅम्युअल आणि सम्राट सनी, सम्राट बॉईजचा सनी आणि ब्लू स्टारचा सॅम्युअल, दोन्ही आमचे कॅप्टन्स. सॅम्युअल टॉस. चला टॉस करून घ्या.